जय महाराष्ट्र. मंत्री नितेश राणे यांनी एक नवीन घोषणा केली आहे की शासनाच्या वतीने अधिकृत झटका मटण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. म्हणजे शासनाच्या वतीने अशी सर्टिफिकेट देण्यात येणार आहेत की जिथं हिंदू दुकानदारात आणि जिथं झटका पद्धतीने मटण विक्री केली जाते. आणि त्या सर्टिफिकेटला ते मल्हार सर्टिफिकेट असं नाव देणार आहेत. आता याच्यातला पहिला मुद्दा म्हणजे आम्ही कुणालाही असा अजिबात असा सल्ला देणार नाही की कुणी काय खावं काय खाऊ नये. ज्या कुणाला असं वाटत असेल की आपण मुस्लिम दुकानदारांकडनं मटण खरेदी नाही करायचं किंवा नॉनव्हेज नाही घ्यायचं, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना नसेल घ्यावंसं वाटत तर त्यांनी घेऊ नये. उगीच त्याच्यात नाही हे चुकीचं वगैरे नाही. ज्याला वाटतं की बाबा नाही मला तिथून नाही घ्यायचं तर त्यांनी नको घ्यायला तिथून. उगीच त्याला आग्रह करण्यात काय अर्थ नाही. आणि तसंच ज्याला या सगळ्या वादामध्ये पडायचंच नाही, ज्याला केवळ मटण म्हणजे मटणच खायचं आहे, त्याला फरक पडत नाही की मटण विकणारा हा हिंदू आहे का मुसलमान, त्यांनी कुठूनही घ्यायची इच्छा असेल त्याची तर त्यांनी तसं करावं. म्हणजे कुणी काय करावं हे सल्ला देण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आम्ही मानतो. त्यामुळं हा सल्ला काय आम्ही कोणालाही देणार नाही की याच्यात काय चुकन काय बरोबर, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. ही पहिली बाजू. आता याच्यात आक्षेप घेण्यासारखा मुद्दा कुठला आहे तर त्या सर्टिफिकेटचं नाव, त्या प्रमाणपत्राचं नाव जे त्यांनी ठरवले मल्हार सर्टिफिकेट. कुणाला विचारून नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेट असं नाव द्यायचं ठरवलंय? मल्हार म्हणजे खंडोबा, ज्याला आपण मल्हारही म्हटलं जातं, ते आपलं आराध्य दैवत आहे, अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांचं नाव अशा पद्धतीने कुठल्या तरी गोष्टीला देऊन तुम्ही स्वतःची राजकीय पोळी बाजून घेताय, हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही. एक शिवभक्त म्हणून, एक खंडोबा भक्त म्हणून मी या गोष्टीचा विरोध आणि निषेध करतो आणि नितेश राणे यांच्या गंजलेल्या बुद्धिमत्तेचा धिक्कार करतो. कसं काय बरं तुम्ही हे असलं नाव देऊ शकता? तुम्हाला जर त्या प्रमाणपत्राला नाव द्यायची एवढीच हौस आहे तर द्या ना नाव. हेगडेवार प्रमाणपत्र, रामभाऊ म्हाळगी प्रमाणपत्र, श्यामाप्रसाद मुखर्जी प्रमाणपत्र, ही नावं द्या ना. गोळवलकर गुरुजी प्रमाणपत्र, यांची नावं द्या ना. मल्हार हे नाव कशासाठी? तुम्हाला जर नावं द्यायचीच आहे तर आहेत ना, गोळवलकर आहेत, हेगडेवार आहेत, रामभाऊ म्हाळगी आहेत, श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत, पंडित दयाळ उपाध्याय आहेत. आणि कोणीच नको असेल तर खुद्द नरेंद्र मोदी यांचं नाव देऊन टाका. तसंही मोदीच्या नावाने एक स्टेडियम आहेच ना. वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर मोदी साहेबांनी स्वतःचा फोटो टाकलेलाच होता ना. मग हे प्रमाणपत्र देखील नरेंद्र मोदी प्रमाणपत्र या नावानेच देऊन टाका ना. आमची काही हरकत नाही. आणि ज्या कुणांना वाटत असेल की आम्ही मुस्लिम दुकानदारांकडनं काही खरेदी करायचं नाही आहे आम्हाला, तर तो त्यांचा प्रश्न, त्यांनी नाही खरेदी करावं. आम्ही आग्रह करणार नाही की हे चूक आहे का बरोबर आहे, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याने काय करावं ते. पण निश्चितपणे या सर्टिफिकेटला मल्हार सर्टिफिकेट हे नाव देण्यास आमचा विरोध आहे. आणि आम्ही सरकारला हे सांगू इच्छितो की हे असला कुठलाही प्रस्ताव सरकारने मान्य करू नये. नाव द्यायचं असेल दुसरं काहीही नाव द्या, मल्हार सर्टिफिकेट हे नाव चालणार नाही. खंडोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, ते आमचं कुलदैवत आहे. आणि आमच्या कुलदैवताचा असा राजकारणासाठी झालेला उपयोग आम्हाला कदापि मान्य नाही. तुम्हाला दुसरं काही नाव द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता, पण या नावाला आमचा विरोध आहे. खंडोबा हे आमचं आराध्य दैवत आहे आणि आमच्या आराध्य दैवताच्या नावाने असं झालेलं राजकारण आम्हाला चालणार नाही. जय महाराष्ट्र.